नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक, ही फक्त 39,000 पासून पुढे। चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त 5 रुपये। गाडीच्या पार्ट्सना 1 वर्षाची वॉरंटी, फायर प्रूफ लीड, ऍसिड बॅटरी, गाडी चालवायला सोपी, आरामदायक आणि हप्तेही सुलभ। आणि हो, ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी। पहिलं बक्षीस 1 ई बाईक, दुसरं 43 इंची LED टीव्ही, तिसरं वॉशिंग मशीन सह फ्री, आटा चक्की यासारखी 50हून अधिक आकर्षक बक्षीस। तर मग बरा करा आमच्या शाखा कलगरी, कवठे महांकाळ आणि मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। उदगावमध्ये पतीच्या समोर नदीत उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह सापडला। सांगली कोल्हापूर मार्गावरील उदगाव तालुका शिरोळ येथील कृष्णा नदीच्या पुलावरून अनिता अरविंद हजारे, सध्या राहणार उजगाव, मूळगाव राहणार अग्रणी धुळगाव, तालुका कवठे महांकाळ या महिलेने पतीसमोरच उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली होती। रविवारी पुन्हा यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने वजीर रेस्क्यू फोर्स, SRP रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून शोध मोहीम घेण्यात आली। यावेळी अंकली इनामधामणी दरम्यान नदीच्या पात्राच्या कडेला या महिलेचा मृतदेह आढळून आला। मात्र या महिलेने नदीत का उडी घेतली याचा शोध पोलीस घेत आहेत। शनिवारी उदगाव अंकली दरम्यानच्या पुलावर आल्यावर अनिता हजारे यांना फोन आल्याने मोटरसायकल थांबवून मोबाईलवर बोलत पुलावरून निघाल्या। यावेळी त्यांचे पती अरविंद हजारे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण अचानक अनिता हजारे यांनी पती अरविंद हजारे यांच्या समोरच नदीत उडी घेतली। त्यानंतर अरविंद हजारे यांनी लगेच मदतीसाठी स्थानिकांना हाक दिली, मात्र त्या मिळून आल्या नव्हत्या। रविवारी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली होती। अखेर सायंकाळी त्यांचा मृतदेह मिळाला। याबाबतची नोंद सांगली ग्रामीण पोलिसात झाली आहे।